SIR ಬಗ್ಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ ನಾನು. ಕೆಲವೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅದು ಚರ್ಚೆ ಆಗಿದ್ದದ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರು ಅವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಏನು BLOಗಳು ಫಾರ್ಮನ್ನು ಮನೆ ಕೊಡೋದು ಅಧಿಕಾರ BLOಗಳು ಅದ, BLO 2 BLO 2 ಫಾರ್ಮ್ ತುಂಬುವಂಥದ್ದು ಅಧಿಕಾರ ಅದ, ಫಾರ್ಮ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡುವ ಅಧಿಕಾರನೂ ಅದ. ಹೀಗಾಗಿ ಮತ್ತು ನಾವು ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಸೆಂಟರ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟಿದವರು ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಸೆಂಟರ್ನು ಮಾಡ್ಬೋದು. ಈಗ ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ವತಿಯಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷೇತ್ರದೊಳಗೆ 25 ವಾರ್ಡ್ಗೆ 25 ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಸೆಂಟರ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಫಾರ್ಮ್ ತುಂಬಬೇಕನ್ನೋ ಅಂಥದ್ದು ಅವ್ರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸನೂ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟಿ ಒಳಗೆ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಅದ. ಅವ್ರಿಗೆ BLO 2 ಯಾಕೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ, BLO 2 ಏನು ಅಧಿಕಾರ ಐತಿ, ಅಧಿಕಾರ ಐತಿ ಅಂತ ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ. ನಿಮಗೆ ಏನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿನ ಭೇಟಿಯಾಗಿ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಕೋರಿ. BLOಗಳು BLO 2 ಫಾರ್ಮ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, BLO ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. BLO 2 ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟಿ BJP BLO 2 ಏನದಾರ ಫಾರ್ಮ್ ತುಂಬಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡತ್ತಾರ. ಫಾರ್ಮ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡುವಂಥ ದಿವಸ 20 ಫಾರ್ಮ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋ ಅಧಿಕಾರನೂ ಅವ್ರಿಗೆ ಐತಿ. ಹಿಂಗಾಗಿ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ನಮ್ಮ BLO 2ಗೆ ಧಮಕಿ ಹಾಕೋ ಪ್ರಯತ್ನ ಕೆಲವೊಂದು ಜನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ಇರದೆ ಮಾಡಿರ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಗಪ್ಪದೇವೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾರಾದರೂ ಈ ಥರ ಮಾಡಿದರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸ್ ಕೇಸ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು, कायदेशीर कारवाई ಮಾಡುವಂಥದ್ದು ಮಾಡ್ತೀವಿ. SIRच्या संदर्भामध्ये मी भेटायला आलो होतो की काही समस्या आहेत. त्या संदर्भामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक वार्डला एक हेल्पलाईन सेंटर आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर BLOच्या बरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे BLO जात आहेत. तर त्या संदर्भामध्ये BLOचा अधिकार काय आहे मला माहीत आहे. तरीसुद्धा अनेकदा त्यांना भेटून हेल्पलाईन सेंटरचं कार्य काय या संदर्भामध्ये काही पॉलिटिकल पार्टीच्या लोकांच्यामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे त्यांना विचारायला आलो होतो. त्यामुळे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला हेल्पलाईन सेंटर करायला अधिकार आहे. फॉर्म द्यायचा अधिकार नाही आहे. फॉर्म द्यायचं BLOनीच दिलं पाहिजे प्रत्येक घराला जाऊन, आणि फॉर्म भरून द्यायचं काम BLO 2 करू शकतात. फॉर्म कलेक्ट करायचा अधिकार BLO 2ला आहे. त्यामुळं आमच्या पक्षाचे जे BLO 2 फिरायला लागलेत त्यांना काही लोकांनी धमकावायचा प्रयत्न केलेला आहे. तर यापुढे तसं झालं तर त्यांनी आम्ही DCनं त्यांच्यावर चर्चा केलेलं आहे. कार्पोरेशन कमिशनर होते, या संबंधित सगळे अधिकारी होते. पोलीस कंप्लेंट त्यांच्यावरती लॉन्च करण्यात येईल BLO 2ला कोणतरी धमकवले तर. कारण BLO 2ला जो अधिकार आहे ते अधिकार वापर करून आमचे कार्य करायला लागलेत. जर आमचे BLO 2 फॉर्म घेऊन स्वतः मतदारांना देत असेल तर तुम्ही कंप्लेंट करा. आम्ही त्याला काही त्याच्यात हे करणार. आम्ही BLO 2ला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आम्ही फॉर्म देता कामा नाही. फॉर्म द्यायचं काम BLOचं आहे. आणि BLO फॉर्म दिल्यानंतर पुढं फॉर्म कसं भरायचं, काय भरायचं, त्यांना येत असेल तर आमच्या सेंटरला यायचं, रिक्वेस्ट करायचं, हँडबिल द्यायचं काम आमचे BLO 2चा अधिकार आहे. आम्ही करत आहोत. त्यामुळं ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून क्लिअर करून घ्यावं. ते न करता जर आमच्या BLO 2 वरती काहीतरी कारवाई करायला गेला तर पोलिसांच्याकडे आम्ही कायदेशीर कारवाई करू.